दोघीच आहे का? ज्योती, शीतल? हो सर. दोघीच आहे. हो सर. ज्योती आवाज येतोय? हो येतोय सर. येतोय का? हो येतोय. दुसऱ्या मैत्रीण का जॉईन होत नाही? काय माहिती सर. सांगत नाही का, बोलत नाही का तुम्ही त्यांना? बोलता सर हा म्हणते तर करत जॉईनच करत नाही ते. हो का? जॉईन होत नाही का? नाही. काय काय झालं आपलं? आवाज येतोय का? स्पष्ट आवाज येतोय का? हो येतोय सर. येतोय ना? हो. ठीक आहे. महासागराची वैशिष्ट्ये सर झाले. महासागरांची वैशिष्ट्ये चालू आहे का? हा 9 झालेत सर. बर. आपण हे जे पेपर जो आहे तुमचा पेपर कितवा पेपर आहे हा? 5वा, 6वा, 7वा, 8वा पेपर आहे है ना? तुमचं हे जे चौथं जे सेमेस्टर जे आहे ह्या चौथ्या सेमेस्टर मधील हा जो पेपर जो आहे हा पेपर 7वा पेपर जो आहे 7वा 8वा पेपर जो आहे हा 8वा पेपर आपण अभ्यास करतो आहे. त्याच्यापैकी आपण महासागर जे आहे त्या महासागरांची ओळख आपण करून घेतलेली आहे. महासागरांची ओळख आपण याच्यामध्ये आपण करून घेतलेली आहे. कशा प्रकारचे हे महासागर कशा प्रकारचे आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती जी आहे ही माहिती आपण करून घेतलेली आहे. तर स्लो चालायला लागलं आहे सिस्टम माझी. हे जे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण अभ्यास याच्यामध्ये प्रत्येक खंडाचा आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास आपण बघितला आहे. त्याची सरासरी आकडेवारी किती आहे, खोली किती आहे, शेकडा प्रमाण किती आहे ते आपण अभ्यास आपण केलेला आहे. त्यानंतर हे जे स्वरूप आणि व्याप्ती आपण अभ्यास करतो आहे त्याच्यामध्ये आपण बाकी सागरशास्त्राची आपण व्याख्या आपण अभ्यास केलेली आहे. जो अभ्यास करत असताना हे व्याख्या आपण अभ्यास केल्या. त्यानंतर हे स्वरूप आणि व्याप्ती आपण अभ्यास करतो आहे. हे स्वरूप आणि व्याप्ती सुद्धा आपण अभ्यास आपण केलेली आहे. त्यानंतर आपण अभ्यास करत होतो ते म्हणजे कुठलं आहे, सागरशास्त्र जे आहे या सागरशास्त्राचे वैशिष्ट्य जे आहे ह्या वैशिष्ट्यांच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास आपण करत होतो. हे वैशिष्ट्य आपण अभ्यास करत असताना त्याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपण अभ्यास केलं होतं की पृथ्वीचे हे जे पृष्ठभाग जे आहे ह्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर उत्तर गोलार्धात जल भागापेक्षा भूभाग हा जास्त आहे. म्हणजे उत्तर गोलार्ध जे हे काय कुठलं गोलार्ध जे आहे हे उत्तर गोलार्ध आहे. हे कुठलं आहे, दक्षिण गोलार्ध आहे. आणि ह्या दक्षिण गोलार्धामध्ये जल भागापेक्षा जमिनीचा भाग आपण बाकी जमिनीचा जो भाग जो आहे किंवा उत्तर गोलार्धामध्ये आपण जर आपण बघितलं जल भागापेक्षा भूभाग हा जास्त आहे. म्हणून त्याला उत्तर गोलार्धाला आपण काय म्हणतोय, लँड हेमिस्फियर. उत्तर गोलार्धाला भूगोलार्ध असे आपण म्हणतोय. आणि दक्षिण गोलार्ध जे आहे ह्या दक्षिण गोलार्धामध्ये जमिनीपेक्षा पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय, दक्षिण गोलार्धाला जल गोलार्ध असं सुद्धा आपण म्हणतोय किंवा वॉटर हेमिस्फियर असं सुद्धा आपण म्हणतोय. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपण अभ्यास केलं होतं. त्याच्या याच्यात दुसरं वैशिष्ट्य काय आपण अभ्यास केलं होतं की उत्तर ध्रुवीय भागामध्ये हा जो आर्टिक महासागर जे आहे त्या आर्टिक महासागराने व्यापलेला आहे. म्हणजे जे ध्रुवीय भाग जे आहे हे ध्रुवीय भाग दोन्ही ध्रुवीय भाग जर आपण बघितले उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, ह्या उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवामध्ये उत्तर ध्रुवाला आर्टिक महासागराने वेढलेला आहे तर दक्षिण ध्रुव जे आहे अटलांटिक महासागराने वेढलेला आपल्याला पाहायला मिळते. आणि हे बर्फाच्या हे दोन्ही महासागर जे आहे हे बर्फाच्या स्वरूपामध्ये आपणास पाहावयास मिळत आहे. हे आपण दुसरं वैशिष्ट्य आपण अभ्यास केलं होतं. तिसरं वैशिष्ट्य आपण काय अभ्यास केलं होतं की हे पृथ्वीवरील कोणत्याही भूभागाच्या विरुद्ध जर भाग जर आपण बघितला, विरुद्ध बाजू जर आपण बघितली तर जिथं उत्तरेला जर समजा जमिनीचा भाग असेल तर त्याच्या विरुद्ध दिशेला दक्षिणेला तशाच प्रकारचा आपण पाहतोय की डायरेक्शन जे आहे ते आपण पाहतो की उत्तरेकडनं जर खंडाचा जो भाग आला असेल तो खंडाचा भाग दक्षिणेकडे येताना काय होत गेला आहे, निमुळता होत गेला आहे. तशाच प्रकारचा हा जो जलभाग जो आहे
हा दक्षिणेकडे महासागर आहे आणि हा दक्षिणेकडे महासागर हा उत्तरेकडे येत येत आपण पाहतो की हा त्रिकोणाकृती होत गेला, निमुळते होत गेलेले आपणास पाहावयास मिळत आहे. आणि त्याच्यामुळे त्याला आपण काय म्हणतोय, ह्या अशा प्रकारची ही जी रचना जी आहे ह्या रचनेला आपण काय म्हणतोय, प्रतिपादी रचना असं सुद्धा आपण म्हणतोय किंवा अँटीपोडल अरेंजमेंट अशा सुद्धा आपण ह्याला आपण म्हणत असतोय. म्हणजे अशा प्रकारचं हे जे तिसरं वैशिष्ट्य आपण बघितलं होतं. त्याचबरोबर हे जे महासागर जे आहे ह्या महासागरांचा आकार जर आपण बघितला तर हे आकार हे कशा प्रकारचे आहे, आकार त्रिकोणी आहे. प्रत्येक महासागराचा आकार हा त्रिकोणी आहे. म्हणजे दक्षिणेकडे जर आपण बघितलं तर दक्षिणेकडे जास्तीत जास्त भाग आपणास पाहावयास मिळतंय, जास्तीत जास्त भूभाग जो आहे हा जास्तीत जास्त भूभाग आपणास पाहावयास मिळतोय. आणि उत्तरेकडे हे जे आपण पाहतो दक्षिणेकडून उत्तरेकडे हे सागराचा भाग येतोय त्याला तो काय होत जातोय, निमुळता होत जातोय, म्हणून ते कसे आहे, त्रिकोणी आहे. तसेच आपण पाहतोय की उत्तरेकडे आपण बाकी निमुळते होत जातात, तर दक्षिणेकडे हे काय होत जातात, रुंद होत जाताना आपल्याला दिसून येते. रुंद म्हणजे जास्तीत जास्त लांब होत जाताना आपणास दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारचं हे चौथं वैशिष्ट्य आपण मागच्या वेळेस आपण अभ्यास केलं होतं. त्यानंतर पाचवं आपण पाहतो की वैशिष्ट्य आपण अभ्यास केलं होतं. ते पाचवं वैशिष्ट्य म्हणजे काय, खंडांच्या दक्षिणेकडे प्रत्येक खंडाच्या दक्षिणेकडे काय आहे, बेट आहे. प्रत्येक खंडाच्या दक्षिणेकडे काय आहे, बेट आहे. बघा इथं बेट आहे, इथं बेट आहे. म्हणजे हा ऑस्ट्रेलिया जे आहे ऑस्ट्रेलिया खंडाच्या दक्षिणेकडे बेट आपल्याला पाहावयास मिळत आहे. किंवा हे जे आशिया खंड जे आहे आशिया खंडाच्या दक्षिण टोकाला आपल्याला बेट आपल्याला पाहावयास मिळत आहे. किंवा हे जे केप टाउन सारखे आपण आफ्रिका खंड जे आफ्रिका खंडामध्ये सुद्धा केप टाउन सारखे बेट आपल्याला पाहावया मिळत आहे. किंवा हे जे रशिया आपण पाहतो की इथं सुद्धा आपणास या दक्षिणेकडील भागामध्ये इथं सुद्धा बेटा आपणास युरोप खंडामध्ये इथं सुद्धा बेटा आपणास पाहावयास मिळत आहे. किंवा हे जे दक्षिण अमेरिका खंड जे आहे ह्या दक्षिण अमेरिका खंडाच्या इथं सुद्धा बेटा आपणास पाहावयास मिळत आहे. उत्तर अमेरिका जे आहे हे जे खंड जे आहे इथं सुद्धा आपणास बेटा आपणास पाहावयास मिळत आहे. म्हणजे प्रत्येक खंडाच्या दक्षिणेकडे जे काय आहे तर बेट आपणास पाहावयास मिळत आहे, बेट आपणास पाहावयास मिळते आहे. त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आपण बघत होतो, ते सहावं वैशिष्ट्य काय बघितलं होतं की प्रत्येक खंडाचा पूर्व किनारा हा कशा प्रकारचा आहे, दंतूर स्वरूपाचा आहे. पूर्व किनारा हा कशा प्रकारचा दंतूर स्वरूपाचा आहे. म्हणजे जे करवतीचं जे पात जे असतंय कापण्यासाठी जे करवतीचं जे पात जे असतंय त्या पाताला जशा प्रकारच्या खासा असतात, म्हणजे कापण्याची जी बाजू जी असते त्याला जशा प्रकारच्या खासा असतात तशाच प्रकारच्या उत्तरेकडील जी बाजू जी आहे ही उत्तरेकडे आपण पाहतोय की जे पूर्वेकडे पूर्व किनारा जो आहे हा पूर्व किनारा कशा प्रकारचा आहे, दंतूर स्वरूपाचा आहे. आणि पश्चिम किनारा जो आहे हा पश्चिम किनारा कशा प्रकारचा आहे, सरळ आहे. अशा प्रकारचे हे जे सहावं वैशिष्ट्य जे आहे ते सहावं वैशिष्ट्य आपण खंडाच्या संदर्भामध्ये आपण अभ्यास जो आहे हा अभ्यास करत असताना आपण याच्यामध्ये आपण बघितलं होतं. त्यानंतर सातवं वैशिष्ट्य आपण अभ्यास करत, हे जे सातवं वैशिष्ट्य जे आहे सातवं वैशिष्ट्य काय आहे की प्रत्येक खंडाचा जो पूर्व किनारा जो आहे याच्यामध्ये आपण बघितलं की प्रत्येक खंडाचा पूर्व किनारा हा दंतूर किनारा आहे हे आपण बघितलं होतं. परंतु क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून आपण अभ्यास करत होतो. याच्यामध्ये जे क्षेत्रफळ जे आहे संपूर्ण आपण पाहतो की पृथ्वीचं क्षेत्रफळ किती आहे, याच्यामध्ये इथं दिलेलं आहे 50,99,50,50,000 चौरस किलोमीटर एवढं काय आहे पृथ्वीचं एकूण क्षेत्रफळ आहे. त्या एकूण क्षेत्रफळापैकी जलभाग किती आपण व्यापलेला आहे तर आपण पाहतो की पाण्याने 36,10,60,000 चौरस किलोमीटर एवढं जलाने व्यापलेलं क्षेत्रफळ आहे. आणि जमिनीने किती व्यापलेलं आहे तर 14,89,00,000 आपण पाहतोय की 14,88,90,000 चौरस किलोमीटर एवढं जे क्षेत्र जे आहे एवढं क्षेत्रफळ कोणी व्यापलेलं आहे तर ह्या आपण पाहतोय की हे एकूण भूभागापैकी हे एवढं क्षेत्र व्यापलेलं आपणास पाहावयास मिळत आहे. त्यानंतर स्क्रीन दिसतंय काय, आवाज येतोय का मला? हो सर. येतोय हो आवाज? सर. हो. हा हा. आता याच्यामध्ये का अजून आपण ह्या ठिकाणी हे बघत होतो की एवढं क्षेत्रफळ आहे पृथ्वीचे एवढे क्षेत्रफळ आहे त्याच्यापैकी एवढं क्षेत्रफळ कोणी व्यापलेलं आहे, पाण्याने व्यापलेलं आहे. आणि एवढं म्हणजे किती व्यापलं आपण पाहतो की हे जमिनीने व्यापलेलं आहे. म्हणजे 36,10,60,000 चौरस किलोमीटर हे जे कोणी जलाने व्यापलेलं आहे, पाण्याने व्यापलेलं आहे. तर जमिनीचा भाग किती व्यापलेला, जमिनीने किती व्यापलेला आहे 14,88,90,000 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्र व्यापलेलं आपणास पाहावयास मिळत आहे. त्याचबरोबर आठवं वैशिष्ट्य बघत असताना याच्यामध्ये आपण बघितलं होतं की हे बघा इकडे इथून जर आपण बघितलं तर आपणास दिसून येत आहे काय दिसून आहे
45 डिग्री अंशाचा कोन जर आपण बघितला, इथे 45 अंशाचा कोन जर आपण बघितला, 45 डिग्री किंवा हे जे 45 अंशाचा कोन इथं याला जर आपण म्हणू, आपण इथं जर काटकोन जर आपण ठेवला, इथं ही दक्षिणेकडील बाजू, इथं काटकोन जर ठेवला, तर इथून जर आपण काटकोन जर केला, तर हे 45 अंशाचा जो कोन जो आहे, हा 45 अंशाचा कोनावर, म्हणजे इथं हे जे 45 अंशाचा कोन आणि इकडं 45 अंशाचा कोन इकडं, हा हे अशा प्रकारचा जर कोन जर आपण केला, तर 45 डिग्री ते 70 डिग्री उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यान जमिनीचा सर्वात जास्त भूभाग आपणास पाहावयास मिळत आहे ना. जमिनीचा सर्वात जास्त भूभाग जो आहे, हा जमिनीचा सर्वात जास्त भूभाग आपणास त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. आणि जमिनीचा सर्वात जास्त भूभाग या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतो आहे. आणि दक्षिणेकडे जर आपण बघितलं, तर दक्षिणेकडे आपणास 40 डिग्री ते 65 डिग्रीच्या दरम्यान, 40 डिग्री ते 65 डिग्रीच्या अक्षवृत्ताच्या दरम्यान काय पाण्याचं जे प्रमाण जे आहे, पाण्याचं प्रमाण जास्त आपणास पाहावयास मिळते. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये 45 डिग्री ते 70 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान सर्वात जास्त जमिनीचा भाग आपणास पाहावयास मिळतोय. आणि दक्षिण गोलार्धामध्ये जलग्रहाला आपण दक्षिण गोलार्धाला आपण काय म्हणतोय, जल गोलार्धच असं आपण म्हणतोय. कारण का इथं सुद्धा 40 डिग्री ते 65 डिग्री अक्षवृत्ताच्या दरम्यान जास्तीत जास्त महासागर जे आहे, हे महासागर आपल्यास त्या भागामध्ये आपल्याला पाहावयास मिळते. म्हणून हे जे खंड जे आहे, हे जे वैशिष्ट्य जे 8वं वैशिष्ट्य आपल्याला समजलं असेल. 9वं वैशिष्ट्य आपणास हे सांगता येते. 9वं वैशिष्ट्य काय सांगता येते, की उत्तर ध्रुवाजवळ, हे जे उत्तर ध्रुव जे आहे, या उत्तर ध्रुवाजवळ आर्टिक महासागराभोवती, या ठिकाणी उत्तर ध्रुवाजवळ आपण बघितलं होतं की इथं जर आपण बघितलं होतं, हे जे कुठं आपण बघितलं होतं याच्यामध्ये, हा हे जे उत्तर ध्रुव जे आहे, त्या उत्तर ध्रुवाजवळ हा आर्टिक महासागर आहे. आणि ह्या आर्टिक महासागराला कोणकोणते खंडाने आपल्याला आहे, त्याच्या दरम्यान कोणकोणते खंड आहे, इथं उत्तर अमेरिका खंड आहे, ग्रीनलँड आहे, है ना, युरोप आहे, त्याचबरोबर उत्तर अमेरिका आहे. हे जे खंड जे आहे, ह्या खंडांनी किंवा सायबेरिया सारखा हा जो मोठा भाग जो आहे, हा मोठा भाग आपल्याला आपणास पाहावयास मिळतो आहे. तर आपण पाहतोय की याच्यामध्ये हे जे खंड जे आहे, ह्या खंडांचा भाग सर्वात जास्त आपणास पाहावयास मिळतोय. आणि दक्षिण गोलार्धामध्ये, दक्षिण गोलार्धाचा दक्षिण ध्रुवाचा जो भाग जो आहे, ह्या दक्षिण ध्रुवाजवळ जे 3 महासागर जे आहे, ह्या 3 महासागरांचा भाग आपणास पाहावयास मिळते. म्हणजे कुठला आहे, अंटार्क्टिका खंड, पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक व हिंदी महासागर. म्हणजे हे जे अंटार्क्टिका खंड, अंटार्क्टिका हे जे खंड जे आहे, ह्या अंटार्क्टिका खंडाभोवती पॅसिफिक महासागर, अटलांटिक महासागर आणि हिंदी महासागराचा हा जो भूभाग जो आहे, हा हिंदी महासागराचा भूभाग सर्वात जास्त आपणास त्या भागामध्ये वेळलेला आपणास पाहावयास मिळतोय. म्हणजे अशा प्रकारचं हे जे वैशिष्ट्य जे आहे, हे वैशिष्ट्य महासागरांचं वैशिष्ट्य आपणास सांगता येते. आता आपणास महासागरांचं महत्व आपणास अभ्यास करायचं आहे. महासागरांचं महत्व, आता महासागरांचं महत्व आपण अभ्यास करत असताना आपल्याला हे सांगता येतं की इथं तुम्हाला एक हे सांगितलं, एक तुम्हाला इथं एक मॅप दाखवलेला आहे. मॅप दिसतोय तुम्हाला मुळे? हो सर. दिसतंय का? हो सर. हा, आता ह्या मॅप मध्ये तुम्हाला काय दिसतंय? मॅप मध्ये काय दिसतंय तुम्हाला? खूप सारे प्राणी आहेत. हा, म्हणल्यावर एक ट्री डायग्राम बनवलेत, त्याला प्राणी वगैरे लावलेले दिसत आहेत. राईट. म्हणजे आपण काय म्हणतोय की ज्या वेळेस पृथ्वीची निर्मिती झाली, त्यावेळेस आपण पृथ्वी थंड होत असताना सुरुवातीला पाण्याची निर्मिती झाली. ओके, पाण्याची निर्मिती झाली. आता ही पाण्याची निर्मिती झाल्यानंतर त्या जमिनीमध्ये असणारे कार्बोहायड्रेट, त्या जमिनीमध्ये असणारे हे जे घटक आणि वातावरणामध्ये असणारे नायट्रोजन, या सगळ्यांचं मिश्रण होऊन एक हे पाणी जे आहे, हे पाणी तयार झालंय. काय पृथ्वीवरील, म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगता येते आपल्याला, पृथ्वीवरील जीवसृष्टीची निर्मिती जी आहे, ही जीवसृष्टीची निर्मिती कशामुळे झालेली आहे? महासागरामुळे झालेली आहे. काय, आणि ज्या वेळेस पुरातत्व विभागाचा ज्या वेळेस आपण अभ्यास करतोय, काय त्यावेळेस सुरुवातीला
महासागरांची निर्मिती झाली आणि त्या महासागरामध्ये एका जीवाची निर्मिती झाली. तुम्ही ऐकलं असेल, अमिबा सारखा जो प्राणी जो आहे, त्या अमिबाच्या किंवा तो अमिबाला कोणत्याही प्रकारचं त्याला रंग नाही, कोणत्याही प्रकारचं त्याला आकार नाही, अशा प्रकारचा जीव तयार झाला. म्हणजे इथं दाखवलेला आहे महासागरामध्ये काय. आणि नंतर हे जे प्राणी जे आहे, हे प्राणी हे कशा प्रकारे त्याच्या हे जे प्राण्यांच्या जीवाचे जी विकास जो आहे, उत्क्रांती जी आहे, ही उत्क्रांती कशा प्रकारची होत गेली त्याचा हा डायग्राम आहे काय. त्याचा हा डायग्राम आहे. उत्क्रांती ही कशा प्रकारची होत गेली. बघा, इथं अमिबा सारखा प्राणी होता. नंतर इथं त्या अमिबा सारख्या प्राण्याचे नंतर त्याला आकार थोडा प्राप्त झाला. नंतर एक विशिष्ट आकार त्याला प्राप्त झाला याच्यामध्ये. परत इथं आपण पाहतो की हे काटे आपण बाकी त्याला हाड वगैरे यायला लागलंय. म्हणजे जे काटे जे आहे आपण पाहतोय की जे हाड वगैरे जे आपण पाहतो की हाड जे आहे हे हाड तयार व्हायला लागले याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये हाड तयार होत असताना नंतर अजून त्या ठिकाणी एक विशिष्ट आकार तयार व्हायला सुरुवात झाला. इकडे इथं ही अवस्था आहे आणि दुसऱ्या अवस्थेमध्ये एक अशा प्रकारचे हे स्टार निर्माण होत गेले. आणि ह्याच्यामध्ये हे माशासारखं आपण पाहतो की माशाचं एक अवस्था इकडे चालली आहे, एक अवस्था इकडे चाललेली आहे काय. हे कशा प्रकारचं कोणकोणत्या अवस्थेमध्ये कोणकोणत्या प्रकारचे जीव तयार झाले. नंतर सरपटणारे प्राणी म्हणजे आपण बाकी प्राणी तयार झाले. आणि नंतर आपण बाकी जमिनीवरचे प्राणी जे आहे, जमिनीवरचे प्राणी हे तयार झाले. नंतर जमिनीमध्येही राहणारे प्राणी आणि पाण्यामध्येही राहणारे प्राणी तयार झाले. आणि काही जे आपण पाहतोय की काही जमिनीवर आपण बाकी किड्या मुंग्यासारखे प्राणी जे आहेत हे प्राणी तयार झाले आपणास पाहावयास मिळते. याचा मोठा अशा प्रकारचा इतिहास आपणास या ठिकाणी सांगता येते. ज्यावेळेस आपण पाहतोय की याची थेरी आपण अभ्यास करतोय याची जीवांची जी उत्क्रांती जी आहे, डार्विनचा जो आपण बाकी उत्क्रांतीचा सिद्धांत ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस हे सगळी माहिती आपणास उपलब्ध होत असते. म्हणजे सांगायचा उद्देश काय आहे की महासागरांचं महत्व काय आहे. कारण का जो जीव आपण म्हणतोय की जो मानव प्राणी आपण म्हणतोय, ह्या प्रत्येक जीवाची जी उत्क्रांती जी आहे ही जीवाची उत्क्रांती मुळात कुठून झालेली आहे, ह्या पाण्यापासूनच झालेली आहे, ह्या महासागरामधूनच झालेली आपणास पाहावयास मिळते. महासागरामधूनच झालेली आपणास पाहावयास मिळते. समजते ना शीतल, ज्योती, मुळे. हो हो सर. सर. हा, आता याच्यामध्ये हे जे महासागर जे आहे, ह्या महासागरांचे मानवी जीवनात मोठ्या प्रमाणात महत्व प्राप्त झालेलं आपणास पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळेच आज जगातील बहुतेक सर्व देश जे आहे, ह्या बहुतेक सर्व देशांमध्ये मागे तुम्हाला सांगितलं की प्रत्येक देशाची काय आहे, विज्ञान संस्था आहे. म्हणजे सागर विज्ञान संस्था जे प्रत्येक देशाची सागर विज्ञान संस्था अभ्यास करते आहे आणि सागराचा अभ्यास करते आहे. कारण का सागराला फारच अशा प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहावयास मिळतंय. प्रत्येक देश सागराच्या अभ्यासामध्ये आपण पाहतो की अभ्यास करतोय. आणि त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे शोध जे आहे ते वेगळ्या प्रकारचे शोध किंवा चढाओढीने हे जे भाग त्याच्यामध्ये घेत आहे विज्ञान. आपण पाहतो की त्याच्यामध्ये महासागरांचे महत्व जे आहे ते महासागरांचे महत्व वेगळ्या घटकांवर आपल्याला व्यक्त करता येतील. त्याच्यामधील एक घटक आपल्याला सांगता येतील तो म्हणजे कुठला. आता ह्याच्यामध्ये पहिलं महत्व आपल्याला सांगता येतील ते म्हणजे कुठलं आहे, हवामान. सागराला का महत्व आहे, कारण का आज जे आपण हवामान जे आपण बघतोय हे कशामुळे हवामानाची ते निर्मिती जी होते आहे, ही निर्मिती कशामुळे होते आहे, तर ही महासागरामुळेच हवामानाची निर्मिती जी आहे ही महासागरामुळेच हवामानाची निर्मिती झाली आपल्याला पाहावयास मिळते. ऑक्सिजन आपण म्हणतोय, हे ऑक्सिजन म्हणजे मूळ म्हणजे काय, ऑक्सिजन म्हणजे पाणी. हे पाण्यापासूनच ऑक्सिजन जे आहे हे पाण्यापासूनच ऑक्सिजन तयार झालेले आपल्याला पाहावयास मिळत आहे. म्हणजे हे जे हवामान आपण बघतोय की सागराच्या दैनंदिन हवेच्या स्थितीवर परिणाम होतो. म्हणजे हे जे सागर जे आहे, सागराचं जे आपण पाहतो जी परिस्थिती कशा प्रकारची, सागराची परिस्थिती कशा प्रकारची आहे, त्याचं भूपृष्ठावर म्हणजे जमिनीवर हवेची जी स्थिती जी आहे त्या हवेच्या स्थितीवर परिणाम होत असतो. हा एक महत्वाचा घटक आपल्याला सांगता येतो. त्याचप्रमाणे त्या प्रदेशावर त्या प्रदेशाच्या हवामानावर देखील परिणाम होत असतो. म्हणजे दैनिक हवामान स्थितीवर तर परिणाम होतोच होतो, परंतु त्या सागराचा त्या भागामध्ये तो जो प्रदेश जो आहे म्हणजे भूभाग असेल किंवा कुठलाही एखादा भाग असेल, त्या प्रदेशावर हवामानाचा देखील परिणाम, त्या हवामानावर देखील त्याचा परिणाम होत असतोय. कशाचा, ह्या सागराच्या. आणि मेन आपण बघतोय की पाऊस आपण म्हणतोय, पाऊस हा कुठून पडत असतोय, मेन उगमस्थान काय आहे, पावसाचं उगमस्थान काय आहे, पाणी हे कुठं आहे, समुद्रात आहे.
आता पाण्याची वाफ होते. आपण मागच्या पिरियडमध्ये किंवा मागच्या पेपरमध्ये आपण पहिल्या सेमेस्टरच्या, दुसऱ्या सेमेस्टर, तिसऱ्या सेमेस्टरच्या पेपरमध्ये आपण अभ्यास केलं होतं की पाण्याची वाफ होते, त्याची बाष्पीभवन होते, त्याचं कशामध्ये रूपांतर होतंय, पाण्यामध्ये कशा प्रकारचं रूपांतर होतंय, त्या अवस्था आपण मागे आपण बघितलेल्या होत्या है ना. तशाच प्रकारच्या हे जे पावसाचे जे उगमस्थान जे आहे हे काय आहे, सागरी भाग आहे. सागरी भाग आहे आणि जमीन व पाणी यांच्यामधील यांच्या उष्णता जी आहे ही उष्णता धारण करण्याच्या भिन्न भिन्न गुणधर्मामुळेच वातावरणामध्ये काय निर्माण होत असतात, हालचाली निर्माण होत असतात. वातावरणामध्ये हालचाली निर्माण होत असतात आणि त्या हवामानाची जी विविध अशा प्रकारची रूपे जी आहे ही विविध अशा प्रकारची रूपे आपणास दिसतात. विविध अशा प्रकारची रूपे म्हणजे कोणते, तर आपणाला सांगता येतंय की दव आपल्याला सांगता येतंय, गारा आपल्याला सांगता येतील, पाऊस आपल्याला सांगता येतील किंवा हे मोठमोठे ढग आपल्याला सांगता येतील. हे जे ढगांचे प्रकार आपल्याला सांगता येतील. म्हणजे हे पावसाचे हे काय आहे, आपल्याला वेगळ्या प्रकारच्या रूपांमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. त्याचबरोबर सागरांच्या हे जे अभ्यासावरून हवेच्या स्थितीविषयी माहिती जी आहे ही माहिती आपणास मिळत असते. त्याचबरोबर ती जे मानवाची उत्क्रांती किंवा जी सजीवाची उत्क्रांती जी आहे किंवा जैविक घटकाची जी उत्क्रांती जी आहे ही उत्क्रांती नेमकी कुठून झाली आहे, त्याचे प्रजनन कुठून झालेलं आहे याविषयी आपणास काय करता येते, पूर्वानुमान जे आहे हे पूर्वानुमान आपणास व्यक्त करता येते. म्हणजे अशा प्रकारची हे जे माहिती जी आहे ही माहिती आपणास याच्यामध्ये आपणास सांगता येते. त्याचबरोबर हे हवामानाविषयी माहिती आपण झाली. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य महत्व आपल्याला सांगता येते. महत्व समजलं का आता, हे काय महत्व प्राप्त झालंय महासागराचं, पहिलं महत्व समजलं. सर आवाज आहे ना तुमचा, आवाज येत नाही, महत्व समजला का? पहिलं महत्व, पहिलं महत्व समजलं. सर ते त्याच्यामधला हवामानाच्या आधी दुसरं टॉपिक शिकवलं ना ते समजलं नाही. तुझा आवाज ब्रेक होतोय. ते हवामानच्या आधी दुसरं टॉपिक शिकवलं ना ते समजलं नाहीये. हवामान दुसरं टॉपिक शिकवलं ते समजलं नाही, कुठलं? आधी शिकवलं ना ते दुसरं टॉपिक म्हणजे हवामानाचं आपण पहिल्या सेमेस्टरमध्ये म्हणजे ते तुमच्या तिसऱ्या सेमेस्टरला हवामानाचा जो आपण अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये जी माहिती जी आहे त्याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची रूपं आपण बघितले, म्हणजे ढगांचे प्रकार आपण अभ्यास केले, वृष्टीचे प्रकार, पर्जन्याचे प्रकार आपण अभ्यास केले, दव हे कशा प्रकारचं आहे ते प्रकार जर आपण अभ्यास केले, ते सगळे घटक जे आहे हे सगळे घटक कशामुळे निर्माण होत असतात, तर ह्या हवामानामुळे ते आपण पाहतो की ह्या महासागराच्या ह्याच्यामुळे त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणजे हे जे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे रूप जे आहे हे रूप जे आपल्याला दिसतात वातावरणामध्ये, आपल्याला ढग आपल्याला दिसतात, ढगांचे प्रकार वेगवेगळ्या प्रकारे आपण बघितले, आपण ते आपल्याला दिसतात. हे कशामुळे निर्माण होतात, तर महासागराच्या ह्याच्यावरून त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे. म्हणून महासागरांच्या अभ्यासावरून जी हवेची जी स्थिती जी आहे, जर आपण पाहतो की महासागरांचा चांगल्या प्रकारचा जर आपण अभ्यास जर आपण केला तर आपणास पाऊस पडणार किंवा नाही पडणार, किंवा हे जे सागर जे आहे ह्या सागरामधील जे हालचाली जे आहे आणि वातावरणामधील जे हालचाली जे आहे यांचा जर आपण व्यवस्थित जर आपण अभ्यास केला तर आपणास हवामानशास्त्र ही व्यवस्थित समजतील आणि हवामानशास्त्र जे आहे हे हवामानशास्त्र सुद्धा व्यवस्थित आपल्याला कळता येईल. किंवा याच्यामध्ये अजून आपण बाकी याचा आपण चांगल्या प्रकारचा अजून अभ्यास जर आपण केला तर ही जी जैविक घटक जे आहे, जैविक घटक जे निर्माण झालेले आहेत, म्हणजे जे मानव प्राणी निर्माण झाले, आता तुम्हाला डायग्राम तुम्हाला दाखवला पहिला डायग्राम तुम्हाला महत्व सांगत असताना पहिला डायग्राम तुम्हाला दाखवला, त्या डायग्राम मधील त्याची जीवाची उत्पत्ती कशा प्रकारची झाली असेल त्याचा पूर्वानुमान जो आहे हा पूर्वानुमान आपणास करता येते. म्हणून आपण पाहतो की महासागराचे जे महत्व जे आहे हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण का त्याच्यामध्ये हवामानाविषयक महत्व जे आहे हे हवामानाविषयक महत्व आपल्याला सांगता येते. दुसरं महत्व आपल्याला सांगता येते ते म्हणजे कुठले, खनिज. आज घडीला आपण बघतोय की पृथ्वीवर किंवा हे जे जमीन जी आहे त्या जमिनीवर काय झालेलं आहे, तर खनिज जे आहे ह्या खनिजांचं मोठ्या प्रमाणात उत्खनन झालेलं आहे. काय झालेलं आहे, उत्खनन झालेलं आहे जमिनीवर. आपण पाहतो की ज्या हे जे खाणी जे आहे ह्या दिवसेंदिवस जसं खोल जाऊ तसतशा त्या ठिकाणी जे निर्माण होणार आहे किंवा उत्खनन होणारं जे खनिज जे आहे ते खनिज कमी कमी होत झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यासाठी
आपण पाहतोय की जमीन जर आपण बघितली तर आपण पाहतोय की हे जे महासागर जर आपण बघितलं तर महासागराच्या तळात देखील मोठ्या प्रमाणात काय आहे, खनिजे आहेत, मोठ्या प्रमाणात खनिजे आहेत. प्राचीन काळापासून सागराच्या पाण्यापासून आपण काय करतो आहे, मीठ जे आपण बघतोय की मीठ आपण तयार कर मीठ जे आहे त्या मिठाचा वापर करतोय. त्याच्यामध्ये आयोडीन असेल किंवा मॅग्नेशियम असेल, हे जे घटक प्राचीन काळापासून आपण घेतोय, प्राचीन काळापासून घेतोय. क्षार किंवा जे इतर जे खनिजे जे आहे, इतर खनिजे सुद्धा याच्यामधून आपण मिळवतो आहे. कशामधून? महासागरामधून मिळवतो आहे. याशिवाय महासागरामधून आपण पाहतोय की बॉम्बे हाय तुम्ही बघितलं असेल है ना, फोटो वगैरे बघितलाय का बॉम्बे हायचा? महासागरामध्ये नाही सर. हा फोटो दाखवले जातात बघा तुम्ही. मुंबई दाखवली जाते, मुंबईमध्ये त्या ठिकाणी व्हिडिओ वगैरे दाखवले जातात. समुद्रामध्ये एक त्या ठिकाणी मोठी आग ज्वाला जी आहे ही ज्वाला बाहेर पडताना दिसते है ना, हो 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 बघितलंय ना. सर. हा तिथून आपण पहा की मुंबई हाय सारख्या भागामधून हो काय केलं जातंय, जे खनिज तेल जे आहे, जे खनिज तेल जे आहे त्या खनिज तेलाचं उत्खनन केलं जातंय. म्हणजे हे जे नैसर्गिक वायू जे आहे, हे नैसर्गिक वायू किंवा हे जे झिंक असेल किंवा हे जे ॲल्युमिनियम जे असेल किंवा तांबे असेल, लोखंड असेल किंवा सोने असेल, हे जे खनिज जे आहे हे खनिज मोठ्या प्रमाणात त्या ह्याच्यामधून मिळवली जातात. कुठून? महासागरामधून मिळवले जातात. आणि आज जर समजा आपण पाहतोय की जवळपास आज 80 देश जे आहे, हे 80 देश सागर तळावर खनिजांचा शोध घेत आहे. किती? 80 देश सागर तळावर. आपण बाकी हे जे सागर तळ जे आहे, म्हणजे जे मोठमोठे देश आहे, विकसित देश आहे, विकसनशील देश आहे, हे सगळे देश जे आहे, तुम्हाला आता सांगितलं की प्रत्येक देशाची काय आहे, सागर विज्ञान संस्था आहे. त्या सागर विज्ञान संस्थेमध्ये प्रत्येक देश जो आहे, हा प्रत्येक देश काय करतो आहे, तर संशोधन करतोय. प्रत्येक देश संशोधन करतोय. आणि जवळपास आपण पाहतोय की 80 देश जे आहे, हे 80 देश त्या सागर तळावर ते खनिजांचा शोध घेत आहे, सागरांचा अभ्यास करत आहे. म्हणजे आपल्याला हे सांगता येतंय की ह्या अजून आपण पाहतो की ही जी 29% जमीन जी आहे त्या 29% वर खनिज संपलेली आहे. परंतु ही जे 71% जमिनीचा भाग जो राहिलेला जमिनीचा भाग आहे, हा समुद्राच्या पाण्याच्या खाली आहे, तळभाग. तिथं असंख्य अशा प्रकारचे खनिज जे आहे, हे असंख्य अशा प्रकारचे खनिज आहे. म्हणून आपण पाहतो की त्याला स्टोर हाऊसेस असं सुद्धा आपण म्हणतोय. म्हणजे प्रत्येक साधन संपत्तीचं भंडार असं सुद्धा ह्या सागराला असं सुद्धा आपण म्हणतोय. ते आपण पुढे आपण घेऊया. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपण सांगता येतील ते म्हणजे कुठलं आहे? अन्न. तिसरं वैशिष्ट्य काय सांगता येईल आपल्याला? अन्न हे तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. म्हणजे जगाचं आपण पहा की जगाचे अन्नाचे भंडार म्हणून सागराला ओळखलं जातं. जगाला काय? कशाचं भंडार म्हणून? अन्नाचं भंडार म्हणून सुद्धा ओळखलं जाते. कारण का सध्या दरवर्षी सुमारे 175 दशलक्ष टन जे आहे हे सागराकडून आपण पाहतो की अन्न म्हणून मिळवत असते. सागराकडून काय मिळवत असते? अन्न म्हणून त्या ठिकाणी मिळवत असते. म्हणजे जवळपास दरवर्षी 175 दशलक्ष टन जे आहे एवढं अन्न सागरापासून मिळते दरवर्षी. हे जे मासे वगैरे जे आहे, हे जे अन्न जे आहे, हे अन्न दरवर्षी आपण एवढे टन जे आहे एवढं टन आपण मिळवत असतोय. आणि मोठमोठ्या महासागरात मोठमोठ्या प्रमाणात आपण पाहतो की जे मासेमारी जी आहे, ही मासेमारी मोठ्या प्रमाणात चालताना आपल्याला दिसून येत आहे. मासे व इतर सागरी प्राणी जे आहे, त्या इतर सागरी प्राण्यांचे आवडते खाद्य अशा प्रकारचं असल्यामुळे हे जे महत्व जे आहे, हे महत्व सागराला प्राप्त झालेलं आपणास पाहावयास मिळत आहे. अन्नधान्याचे आपण पाहतोय की जे धान्य जे आहे, हे धान्याची कमी जर पूर्तता जी आहे, ही धान्याची कमी पूर्तता पूर्ण करण्यासाठी हे जे मांस वगैरे जे आहे किंवा मासे वगैरे जे आहे, त्याच्यापासून ही जी अन्नाची गरज जी आहे, ही अन्नाची गरज मानव हा पूर्ण करताना आपणास दिसून येतो आहे. अशा प्रकारचं हे तिसरं महत्व आपणास सांगता येते. त्यानंतर चौथं महत्व आपणास सांगता येते. चौथं महत्व काय सांगता येते? वाहतूक है ना. जगामध्ये कोणकोणत्या प्रकारचे वाहतूक आहे सांगता येईल? वाहतुकीचे प्रकार? हो सर. हवाई मार्ग, हा रोड, रेल्वे आणि जलवाहतूक. हा हा बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये ही जी स्वस्त जल वाहतूक जी आहे, स्वस्त जल वाहतूक म्हणून महासागराकडे बघितली जाते. कारण का रोडला सुद्धा खर्च येतोय, रोड बनवण्यासाठी खर्च येते है ना. किंवा हो हवाई सर. वाहतूक जे आहे त्या हवाई वाहतुकीला सुद्धा मोठ्या प्रमाणात खर्च येते है ना. तशाच प्रकारचं आपण पाहतोय की सर्वात स्वस्त वाहतूक जी आहे, ती सर्वात स्वस्त वाहतूक म्हणजे कुठली आहे? जल वाहतूक. कुठले? जल वाहतूक.
म्हणजे महासागरातील जी वाहतूक जी आहे ही जलमार्ग. महासागरातील जलमार्गामुळे मानवास उपलब्ध झालेली आहे. म्हणजे स्वस्त वाहतूक महासागरातील जलमार्गामुळे मानवास उपलब्ध झालेली आहे. कारण का इकडचा माल, इकडच्या एका देशातला माल दुसऱ्या देशामध्ये चांगल्या जड वस्तू जर पाठवायची असेल तर ती हवाई मार्गाने येत नाही. हवाई मार्गाने येत नाही तर ती कुठून येते? महासागरामधून, जहाजामधून येताना आपल्याला दिसून येते. जहाजामधून येताना आपल्याला दिसून येते. म्हणजे जगातील 90% आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे, हा जगातील 90% आंतरराष्ट्रीय व्यापार हा कोणत्या मार्गाने होतोय? जलमार्गाने होतोय. जलमार्ग. जलमार्गाने होतोय. किंवा जे देश जे आहे, काही देशांतर्गत मोठमोठ्या नद्या ज्या आहेत त्या नद्यांमध्ये सुद्धा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी सागरातील किंवा नद्यांचा वापर जो आहे, ह्या नद्यांचा वापर याच्यामध्ये केला जातोय. म्हणून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी सुद्धा सागरातील मार्ग जे आहे, हा सागरातील मार्ग सुद्धा महत्वाचे आहे. आपण पाहतोय की मुंबईला तयार होणारा जड वस्तू जी आहे, ही जड वस्तू रेल्वेत न पाठवता काही कुठून पाठवले जातात? तर आपण पाहतोय की समुद्रामधून पाठवले जातात. समुद्रामधून पाठवले जातात. जे जहाज जे आहे, हे जहाज समुद्रामधून पाठवले जातात. कारण का त्याच्यामुळे काय होतंय की वाहतुकीचा जो खर्च जो आहे, इंधनाचा जो खर्च जो आहे, हा खर्च वाचतोय. म्हणून आपण पाहतोय की हे जे स्वस्त जल वाहतूक म्हणून आपण पाहतोय की महासागरातील जे जलमार्ग जे आहे, ह्या जलमार्गामुळे मानवास उपलब्ध झालेला आहे. आणि जर आपण बघितलं तर 90% जे आंतरराष्ट्रीय व्यापार जे आहे, हा 90% जगातील आंतरराष्ट्रीय व्यापार हा कोणत्या मार्गाने चालतोय? जलमार्गाने चालतोय. म्हणून देशांतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी सागरातील जे मार्ग जे आहे, जलमार्ग जे आहे, हा अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून महासागराला महत्व हे प्राप्त झालेले आपणास पाहावयास मिळते. समजलं? त्यानंतर 5वं महत्व आपणास सांगता येते. हे बघा, राहण्यासाठी जागा. दिवसेंदिवस आपण बघतोय की दिवसेंदिवस लोकसंख्येचा विस्फोट व्हायला लागलेला आहे. काय? लोकसंख्येचा विस्फोट व्हायला लागलेला आहे. आणि विस्फोट झाल्यामुळे जमिनीवर राहायला जागा नाही. आणि म्हणून आपण पाहतोय की वाढत्या लोकसंख्येमुळे भूपृष्ठावर भविष्यामध्ये जागा कमी पडणार आहे. 29% जमीन जी आहे, ही 29% जमीन कमी पडणार आहे. आणि त्यावेळेस पर्याय म्हणून आपणास कशाचा निवड करावा लागेल? सागराची निवड आपणास करावं लागेल. सागराची निवड आपण बाकी हे करावं लागेल. आता हे जे पर्यायी निवासस्थान म्हणून मानवाला सागराकडे वळावं लागेल. त्याचप्रमाणे किनारी प्रदेशात कचरा व इतर पदार्थांची भर टाकून सागरी मार्ग जे आहे, हे सागरी मार्ग मागे आपण सागरी किनारे जे आहे, हे मागे हटवता येईल का, याचा सुद्धा आपणास विचार करावा लागेल. कारण का हे जे अशा प्रकारचे जे टाकाऊ पदार्थ जे आहे, त्याच्यापासून जर आपण पाहतोय की जे जमीन आपण तयार करू शकू का. आपण पाहतोय की मुंबई जे आहे, हे मुंबई सुद्धा आपण 7 बेटाने बनले, 7 बेट होते. तिथं आज मुंबई शहर वसलेलं आहे. आणि ते भर टाकून हे मुंबई शहर वसलेलं आपणास पाहायला मिळत आहे. तशाच प्रकारचे तुम्ही दुबईचं हे बघत असाल, तुम्ही दुबईचे फोटो तुम्ही बघत असाल, समुद्रामध्ये वाळू त्या ठिकाणी समुद्रातील वाळू त्या ठिकाणी तयार करून त्या ठिकाणी जमीन त्याची भरून त्या ठिकाणी मोठमोठ्या 70 150 मजली इमारती त्या दुबईमध्ये महासागरामध्ये तयार झालेल्या आपणास पाहायला मिळत आहे. ते तुम्ही याच्यामध्ये बघितले असेल तुम्ही. फोटो वगैरे येतात त्याचे, युट्यूबवर वगैरे त्या ठिकाणी त्याचे फोटो वगैरे जे आहे ते येत असतात. आता तुम्हाला ह्या ठिकाणी भविष्यामध्ये राहण्याची जागा म्हणून कोणाकडे बघावं लागेल? महासागराकडे बघावं लागेल. म्हणून अशा प्रकारचं आपण पाहतोय की हे जे महत्व जे आहे, हे महत्व आपणास सांगता येते. त्याचबरोबर 6वं महत्व आपणास सांगता येते. ते 6वं महत्व कुठलं सांगता येईल? पाणी. आता आपण बघतोय की पृथ्वीवर 29% जमीन आहे, 71% पाणी आहे. कारण का पाणी जास्त असून सुद्धा प्यायला पाणी मिळत नाही. कारण का हे 71% पाणी जे आहे, हे 71% पाणी आपली तहान जी आहे, ही आपली तहान भागवू शकत नाही. म्हणून पृथ्वीवर 71% पाणी असून देखील किमान गरजा भागवण्यासाठी पाणी देखील मिळत नाही. आणि म्हणजे ही जी पाणी पिण्यासाठी जे पाणी जे आहे, हे सुद्धा मिळत नाही. त्यामुळे समुद्री पाण्यामध्ये असणारा जो खारेपणा जो आहे, हा खारेपणा स्वस्त व आपण पाहतो की स्वस्त व रासायनिक पद्धतीने तो घालवून स्वच्छ व गोड पाणी उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू करावा लागणार आहे आपणास. है ना? पाणी आहे, समुद्रामध्ये भरपूर पाणी आहे, परंतु ते खारट पाणी आहे. त्याच्यावर आपल्याला प्रोसेस करावं लागणार आहे भविष्यामध्ये.
आणि ते जे पाणी जे आहे त्या पाण्यावर आपण पाहतो की त्याचं खारेपणा जे आहे ते खारेपणा घालवून आपणास त्याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, तर आपणास त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी आणि गोड पाणी जे आहे ते गोड पाण्याची उपलब्धता जी आहे ही उपलब्धता आपणास मिळवावी लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारचे हे महत्व आपणास या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर 7वं जे महत्व आपणास सांगता येते ते म्हणजे काय, स्वरक्षण है ना. स्वरक्षण हा अत्यंत महत्वाचा घटक आहे मानवाचा किंवा कुठल्याही एखाद्या देशाचा. स्वरक्षण जो आहे स्वरक्षण हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. आपण मागे आपण पाहतोय की मुंबईवर जो झालेला हल्ला जो होता तो हल्ला कशा प्रकारचा झालेला आहे, तर हे जे बॉर्डर जे आहे ह्या बॉर्डर उघड्या असल्यामुळे त्या ठिकाणी काय झालेला आहे, तर हमला जो आहे हा हमला किंवा त्याच्यावर मुंबई सारख्या भागावर त्या ठिकाणी हमला झालेला आपणास पाहावयास मिळतो. म्हणजे याच्यासाठी आपणास जे लांबच लांब अशा प्रकारचा हा जो समुद्र किनारा जो आहे त्याच्यावर अजून सुद्धा परकीय आक्रमण जे आहे त्या परकीय आक्रमणांपासून रक्षण करण्यासाठी महासागरांची चांगली माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे चांगली माहिती असावी लागते. कारण का त्याच्यासाठी आपणास काय आवश्यक आहे, कोणकोणती माहिती अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे, की समुद्राची खोली अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. कोणी असेल तिथं, म्हणजे जे आपण पाहतो की दर्यावर्दी असतील किंवा ते जे आपण पाहतोय की जे नाविक जे असतील त्या नाविकांना त्या ठिकाणी समुद्राची खोली माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्या समुद्राचं पाण्याचं जे तापमान जे आहे पाण्याचं तापमान किती आहे हे अभ्यास करणं अत्यंत महत्वाचं आहे. प्रकाशाची पारदर्शकता जी आहे प्रकाशाची पाण्याची पारदर्शकता अभ्यास करणं अत्यंत हा व्हिडिओ ऑन करा सगळ्यांचे. हा फोटो घे हेबडे. हा येतोय सर. येतोय का आवाज? सगळ्यांचे व्हिडिओ ऑन करा. हो सर. पाऊस चालू झाल्यामुळे ते नेटवर्क इश्यू हा झाला. नेटचा इश्यू झालाय. ऑन करा व्हिडिओ ऑन करा आणि फोटो घ्या, स्क्रीनशॉट घ्या आणि मला पाठवून द्या. कोण घेते? समजतंय का पेपर आपलं शिकवणं समजतंय का नाही? आवाज येतोय का? घेतले का फोटो? घेतलेत का? स्क्रीनशॉट घेतले का? नाही सर, कोण पण घेऊ. हा स्क्रीनशॉट घ्या. घ्या स्क्रीनशॉट घ्या सगळ्यांनी. चालतंय चालतंय. घेतलं का? हा नेटचा इश्यू आहे.